Good morning, student. In the last lecture, we have started topic types of matrices from chapter determinant and matrices. From chapter determinant and matrices, we have started topic types of matrices. In that, we have taken 4 types: row matrix, column matrix, zero matrix and square matrix. In that, square matrix is very important. स्क्वेअर मॅट्रिक्स वरती आधारित पुढचे जे टाइप्स आहेत ते डिपेंड्स आहेत. ऑल टाइप्स डिपेंड ऑन द स्क्वेअर मॅट्रिक्स. We have taken square matrix and few definition of or concept of square matrix. Today we are going to take next types of matrix, that is diagonal matrix. Next 5 diagonal matrix. When we say that it is a diagonal matrix, when we say that it is diagonal matrix. Diagonal matrix is, we have seen all elements were showing A11, A22, where I equal to J. All elements are diagonal elements. And असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचे डायगोनल चे एलिमेंट सोडून बाकीचे सर्व एलिमेंट जर 0 असतील, हे डायगोनल चे एलिमेंट सोडून हे वरचे नॉन डायगोनल चे जे एलिमेंट्स आहेत हे सर्वच्या सर्व 0 असतील, तर त्यांना आपण म्हणणार डायगोनल मॅट्रिक्स. ए स्क्वेअर मॅट्रिक्स तो स्वतः एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. व्हेन वी से दैट इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. ज्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतील त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. स्क्वेअर मॅट्रिक्स च्या वरती आधारित डायगोनल मॅट्रिक्स आहे. डायगोनल मॅट्रिक्स केव्हा आहे? असा स्क्वेअर मॅट्रिक्स, म्हणजे पहिल्यांदा तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल एलिमेंट्स ऑफ non-diagonal elements are 0. A square matrix in which every non-diagonal elements is 0 is called diagonal matrix. जे काही डायगोनल चे एलिमेंट आहेत हे डायगोनल चे एलिमेंट सोडून बाकीचे जे काही नॉन डायगोनल चे एलिमेंट आहेत ते जर 0 असतील, then we say that it is diagonal matrix. जर आपण असं एक्झाम्पल घेतलं 1 0 0 2 0 3 0 0 1, हा डायगोनल मॅट्रिक्स आहे का? नाही. या डायगोनलचे एलिमेंट 1 2 1 हे कोणते असतील तरी चालतील. आपल्याला डेफिनेशन आहे की हे नॉन डायगोनल एलिमेंट काय असले पाहिजे? 0 असले पाहिजे. हा नॉन डायगोनल एलिमेंट 3 आहे, तो 0 नाही. याचा अर्थ हा डायगोनल मॅट्रिक्स नाही. डायगोनल मॅट्रिक्स केव्हा असता? जर ही व्हॅल्यू सुद्धा 0 असते तर. दॅट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट, प्रत्येक एलिमेंट इज 0, एव्हरी एलिमेंट इज नॉन डायगोनल एलिमेंट्स इज 0 इज कॉल्ड डायगोनल मॅट्रिक्स. एक्झाम्पल A equal to this is, and A11, that is A11, A22, A22, A33, A33 are diagonal elements. या ठिकाणी हे तिन्ही डायगोनल एलिमेंट आहेत. Are diagonal elements of a diagonal matrix. असं असेल तर हे जे कॅल्क्युलेशन आहे हे आपण डिनोट करताना डायगोनल A11, A22, A23 या पद्धतीने डिनोट करणार. याचा अर्थ हा जो
मॅट्रिक्स आहे हा आपण मॅट्रिक्स कसं लिहिणार आहे, डायगोनल ऑफ A11 ची व्हॅल्यू 1 आहे, A22 3 and A23 is 3 is -5. अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, डायगोनल मॅट्रिक्स डिफाइन करणार आहे. आय रिपीट, ए मॅट्रिक्स, a square matrix in which all non-diagonal elements are 0. All non-diagonal elements are 0, then it is called diagonal matrix. Square matrix वरती diagonal matrix डिपेंड आहे. डायगोनल मॅट्रिक्स वरती पुढचा टाइप्स डिपेंड आहे. टाइप्स नंबर 6 स्केलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स नेक्स्ट टाइप ऑफ मॅट्रिक्स इज द स्केलर मॅट्रिक्स. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले की हे मॅट्रिक्सचे जे टाइप्स आहेत त्या वर्ड नावानुसारच आहे. रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स. आता स्केलर म्हणजे काय, स्केलर जी फक्त नंबर आहे त्याला आपण स्केलर म्हणतो, बरोबर. स्केलर मॅट्रिक्स, आता स्केलर मॅट्रिक्स हा स्वतः एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि डायगोनल मॅट्रिक्स पण आहे. डायगोनल मॅट्रिक्स आहे म्हणजे तो स्क्वेअर मॅट्रिक्स असतोच. ए डायगोनल मॅट्रिक्स. आता आपण डेफिनेशन, स्केलर मॅट्रिक्सला डेफिनेशन काय देणार, ए डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल आला म्हणजे काय आले, फक्त डायगोनलचेच इलेमेंट असणारे, बाकीचे नॉन डायगोनलचे 0 असणारे. आणि आपण डायगोनल मॅट्रिक्स म्हणतोय आणि त्याला पुढे कंडिशन टाकणार आहे, ऑल एलिमेंट्स आर सेम. सर्वच्या सर्व एलिमेंट जर सारखे असतील तर त्याला म्हणणार आपण स्केलर मॅट्रिक्स. हे डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे असा पद्धतीचा डायगोनल मॅट्रिक्स आहे. हे डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे ज्याची ऑर्डर पण सारखी असणार आहे. डायगोनल आला म्हणजे काय काय आलं, स्क्वेअर मॅट्रिक्स आला, डायगोनल आला. डायगोनलचे एलिमेंट सोडून बाकीचे 0. ए डायगोनल मॅट्रिक्स इन विच, त्यामध्ये काय कंडिशन आहे, ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर सेम. सर्वच्या सर्व डायगोनल एलिमेंट जर सारखे असतील देन इट इज कॉल्ड ॲज स्केलर मॅट्रिक्स. पहा 2 2 2 या ठिकाणी सारखे होते का, नाही. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये सारखे असले पाहिजे अशी कंडिशन नाही. त्यालाच आपण थोडं कंडिशन टाकली की जर सगळे डायगोनलचे एलिमेंट सारखे केले तर तो नवीन मॅट्रिक्स तयार होतो आणि त्याला म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. इन 2x2 -4 0 0 0. याचा अर्थ काय झाला की स्केलर मॅट्रिक्स इन विच, स्केलर मॅट्रिक्स इज द डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम. नेक्स्ट युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स वरती स्केलर मॅट्रिक्स डिपेंड होता. स्केलर मॅट्रिक्स वरती युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स डिपेंड आहे. म्हणजे आपण डेफिनेशन बनवतानाच कशी बनवणार आहे, डायगोनल साठी आपण स्क्वेअर मॅट्रिक्सची यूज केला, स्केलर मॅट्रिक्स साठी आपण डायगोनलचा यूज केला. आता युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स साठी आपल्याला स्केलर मॅट्रिक्सचा यूज करायचा आहे. मग आपण काय म्हणणार आहे, ए स्केलर मॅट्रिक्स, ए स्केलर मॅट्रिक्स इन विच ऑल एलिमेंट्स आर. स्केलर मॅट्रिक्स मध्ये सर्वच्या सर्व एलिमेंट डायगोनलचे सारखे असतात. आता ते सारखे चालणार नाही, आपल्याला ते एलिमेंट 1च पाहिजे. ए स्केलर मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर 1. 1 म्हणजे युनिटी, त्याला दुसरा शब्द आहे युनिटी. 1 इज कॉल्ड युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. दोन नाव आहे त्याला, एक युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. अँड ऑर्डर ऑफ n. समजा एखादा आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल, त्याची ऑर्डर n असेल म्हणजे n बाय n. मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय in. n ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल तर त्याला आपण in ने डिनोट करणार. जर ऑर्डर 3 चा असेल तर i3, ऑर्डर 2 चा असेल तर i2. एक्झाम्पल, i3 इक्वल टू 1 0 0 0 1 0 0 0 1 ऑफ ऑर्डर 3/3. डायगोनल मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स वरती डिपेंड होता.
स्क्वेअर मॅट्रिक्स मधलेच नॉन डायगोनलचे इलेमेंट आपण काय केले, 0 केले, डायगोनल मॅट्रिक्स झाला. डायगोनलचे इलेमेंट आपण सारखे केले, स्केलर मॅट्रिक्स झाला. सारखे इलेमेंट आहेच पण ते 1 असेल तर युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला. आता आपण नोट मध्ये सर्वात महत्त्वाचं लक्ष ठेवणार आहोत की प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स, एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स, प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स आहे का? नाही. आयडेंटिटी मॅट्रिक्स साठी हे इलेमेंट डायगोनलचे 1 1 असले पाहिजेच. मग प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स आहे, इलेमेंट सारखे. प्रत्येक युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स आहे, बरोबर. नंतर प्रत्येक स्केलर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स आहे का? आहे. पण याचे डायगोनलचे इलेमेंट आहे ऑर्डर 0 आहे, म्हणजे प्रत्येक डायगोनल इलेमेंट आहे. प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स आहे, प्रत्येक स्केलर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि प्रत्येक डायगोनल मॅट्रिक्स हा अगोदरची डेफिनेशन स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स इज अ एरो दाखवलाय पहा. स्केलर मॅट्रिक्स इज डायगोनल मॅट्रिक्स अँड डायगोनल मॅट्रिक्स इज स्क्वेअर मॅट्रिक्स. थोडं उलट केलं आपण, थोडं उलट केलं तर प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स असणार आहे का? नाही. स्क्वेअर मॅट्रिक्स मधले आपण नॉन डायगोनलचे इलेमेंट 0 केले तरच आपल्याला डायगोनल मॅट्रिक्स मिळतो. प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स नाही, याचा अर्थ प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स नाही, प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्स हा आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही. प्रत्येक डायगोनल मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स आहे का? नाही. प्रत्येक डायगोनल मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स नाही. जर इलेमेंट सारखे असतील तरच तो स्केलर मॅट्रिक्स असणार आहे. डायगोनल मॅट्रिक्स हा प्रत्येक स्केलर मॅट्रिक्स नसणार आहे, प्रत्येक डायगोनल मॅट्रिक्स हा आयडेंटिटी मॅट्रिक्स नसणार आहे. अँड एव्हरी स्केलर मॅट्रिक्स इज ऑल्सो नॉट आयडेंटिटी मॅट्रिक्स. प्रत्येक स्केलर मॅट्रिक्स हा आयडेंटिटी नाही. जर त्याचे इलेमेंट 1 1 1 असे आले तरच स्केलर मॅट्रिक्स हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑल 4 आर डिपेंड्स ऑन ईच अदर. This is 7 types of matrices. Then next one is upper triangular matrix. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपण इथे प्रत्येक वेळेस काय केलं की डायगोनल मॅट्रिक्स घेतला, डेफिनेशन मध्ये डायगोनल शब्द आणला. स्केलर मॅट्रिक्स घेतला, डेफिनेशन मध्ये स्केलर मॅट्रिक्स घेतला. आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये आपण ह्या तिन्हींचा विचार सध्या करणार नाही. पण एक आहे याच्या अगोदरचा 4 स्क्वेअर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्सचा विचार करायचा आहे. ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी इलेमेंट, अप्पर ट्रायंग्युलर म्हटलं का जे काही या बाजूला आहे पहा, हा जो मॅट्रिक्स आहे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे असं आपण केव्हा म्हणणार आहे? जेव्हा बिलो द डायगोनल ऑल एलिमेंट्स आर 0. A square matrix in which every element below the diagonal is 0. डायगोनलच्या खाली जे इलेमेंट्स आहेत, डायगोनलच्या खाली जे इलेमेंट्स आहेत ते सर्वच्या सर्व जर 0 असतील तर त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. असा स्क्वेअर मॅट्रिक्स नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. A square matrix in which every element below the diagonal are 0 is called upper triangular matrix. हा समजा A मॅट्रिक्स असेल तर याला आपण AIJ एक जनरल मॅट्रिक्स पाहिलेला आहे ऑफ ऑर्डर n by n, इथे 3 by 3 आहे, त्याच्याऐवजी n by n. इज कॉल्ड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. कधी असणार आहे? if AIJ equal to 0. कोणते AIJ 0 असणार आहे? आता हे जे आहेत हे सगळे AIJ काय आहेत? 0 आहेत. ट्रायंग्युलर काय म्हटलेलं आहे तर एक ट्रायंगल तयार होतो बघा.
हा अप्पर ट्रायंग्युलर वरच्या डिरेक्शनने ट्रायंगल तयार होतो त्याला म्हणून अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हटलेले. इट इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. एक ट्रायंगल तयार होतो म्हणून त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंगुलर किंवा हा ट्रायंगल तयार होतो पहा. आणि जे बिलो दी डायगोनल एलिमेंट्स आहेत ते सर्वच्या सर्व काय झाले 0 झाले. आय लेस आय ग्रेटर दॅन जे म्हणजे जी पहिली व्हॅल्यू आहे आय जे 2 1 इथला नंबर 2 1 आहे 2 इज ग्रेटर दॅन 1 आय ग्रेटर दॅन जे. सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा. इफ ऑल एलिमेंट्स below the diagonal are 0 then it is called upper triangular matrix and this is in case of square matrix. हे फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सच्याच केस मध्ये होते. नेक्स्ट वन इज द 9. पुढचा जो टाइप आहे तो 9 हा जसा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे तसंच तो लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स नुसार लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स हा पुढचा टाइप आहे. आपण पुढचा टाइप केल्या अगोदर ऑल दीज नोट्स राईट इन युअर नोटबुक. Now the next type of matrix is lower triangular matrix. We have seen upper triangular matrix. Now there is 9 lower triangular matrix. ज्या पद्धतीने आपण अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स डिफाइन केला होता त्याच पद्धतीने लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आपल्याला डिफाइन करायचा आहे. काय आहे आपल्याला असा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल एलिमेंट्स above the diagonal is 0. डायगोनलच्या वरचे सर्वच्या सर्व एलिमेंट हे 0 असतील तर त्याला म्हणायचं लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ए स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ऑर्डर सेम आहे. मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट अबोव दी डायगोनल हा जो डायगोनल आहे या डायगोनलच्या वरचे सर्व एलिमेंट 0 असतील इज कॉल्ड लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. इन केस ऑफ बी हा जो डायगोनल आहे ह्या डायगोनलच्या वरती एलिमेंट आपण काय घेतले 0 घेतले. दॅट इज लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स अँड लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स या बेस वरती पुढचा जो टाइप्स आहे हा ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. 10 ट्रायंगुलर मॅट्रिक्स. असा मॅट्रिक्स जो लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे अशा मॅट्रिक्सला आपण म्हणणार ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड ट्रायंगुलर मॅट्रिक्स इफ इट इज एन अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स और लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असेल किंवा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असेल अशा मॅट्रिक्सलाच आपण ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणणार आहोत. दोनपैकी कुठला एक असेल तर त्याला ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणणार आहोत. नोट दॅट डायगोनल मॅट्रिक्स. आता डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन आपण पाहिली होती. डायगोनलचे एलिमेंट सोडून बाकीचे सर्व काय होते 0 होते. तेच आपण स्केलरला पाहिलेले आहे तेच आपण आयडेंटिटी मॅट्रिक्सला पाहिलेलं आहे. वरचे एलिमेंट पण 0 आहे अबोव दी डायगोनल अँड बिलो दी डायगोनल हे डायगोनल मध्ये 0 आहे स्केलर मध्ये आहेत आणि आयडेंटिटी मध्ये आहेत. असे मॅट्रिक्स हे ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहेत. डायगोनल मॅट्रिक्स स्केलर मॅट्रिक्स अँड युनिट मॅट्रिक्स ऑल आर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. हे सर्वच्या सर्व काय आहेत ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स अँड द ट्रायंगुलर मॅट्रिक्स ह्या 3 मॅट्रिक्सचं एकमेकावरती कॉम्बिनेशन आहे म्हणजे एकमेकांमध्ये रिलेशन आहे. जसे आपण डायगोनल स्केलर युनिट हे एकमेकांमध्ये दाखवले होते त्याच पद्धतीने अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स अँड ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स हा वेगळा प्रकार आहे. पहा पुन्हा एकदा लक्षात ठेवा आपण अशी जर कंपॅरिझन केली तरच आपल्याला ते टाइप चांगल्या लक्षात राहतील. आपण पहिले 3 टाइप वेगळेच केले होते.
रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स पूर्ण वेगळे होते. त्यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स वरती डिपेंड असणारे 3 डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याच्यानंतर त्यापेक्षा थोडी वेगळी डेफिनेशन घेतली, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स अँड ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता पुन्हा स्क्वेअर मॅट्रिक्स वरती डिपेंड असणारे आणखी 2 टाइप्स आहेत, एक सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. हे थोडे वेगळे आहेत. मग सिमेट्रिक मॅट्रिक्स कशाला म्हणणार? सिमेट्रिक मॅट्रिक्स हा सुद्धा एक स्क्वेअर मॅट्रिक्सच आहे. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू ए आय जे, आपल्याला एक जनरल मॅट्रिक्स दिलेला आहे, इन विच ए आय जे इक्वल टू ए जे आय. म्हणजे ए आय जे हा जो एलिमेंट आहे हा इक्वल टू ए जे आय, त्यांच्या रो आणि कॉलम मध्ये इंटरचेंज केलेला आहे. फॉर ऑल आय अँड जे इज कॉल्ड सिमेट्रिक मॅट्रिक्स. याचा अर्थ काय झाला की जर हा एलिमेंट A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33, आय अँड जे. आय अँड जे काय सांगितलेले आहे? आय आणि जे ची जागा बदललेली आहे. समजा A12 हा एलिमेंट असेल, A12 हा एलिमेंट इक्वल टू कुठल्या एलिमेंटला इक्वल असणार आहे? त्यांची लोकेशन बदलायची, A21 या दोन्ही मध्ये इंटरचेंज करायचं. म्हणजे हे दोन्ही एलिमेंट काय असणार आहे? सारखे असणार आहे. Aij इक्वल टू A21. A13 हा एलिमेंट कशा बरोबर इक्वल असणार आहे? A31 बरोबर इक्वल असणार आहे. आणि A23 हा एलिमेंट कशा बरोबर इक्वल असणार आहे? A32 बरोबर असणार आहे. असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्यामध्ये Aij इक्वल टू Aji ही कंडिशन आहे त्याला म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स. देन इट इज कॉल्ड सिमेट्रिक मॅट्रिक्स. थोडक्यात काय, जर ह्या डायगोनल वरती आपण एलिमेंट घेतले आणि हा मॅट्रिक्स असा फोल्ड केला, हा मॅट्रिक्स जर असा आपण फोल्ड केला तर A21 एलिमेंट यावरती बसणार आहे, A13 एलिमेंट A31 वरती बसणार आहे आणि A23 एलिमेंट 32 वरती बसणार आहे. अशा पद्धतीने हा आपला मॅट्रिक्स आहे आणि हा आपला स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. बघा स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये आता इथे आपण एलिमेंट लिहिलेले आहेत आणि याला जर आपण फोल्ड केलं तर डायगोनल नुसार त्याची काय होणार आहे? फोल्डिंग होणार आहे. डायगोनल नुसार आपण त्याची फोल्डिंग होणार आहे. मग हा जो एलिमेंट आहे हा याच्या बरोबर इक्वल असणार आहे. हा एलिमेंट जो आहे याच्या बरोबर अशा पद्धतीने आहे तर आपण फोल्ड केला तर हा एलिमेंट यावरती शिफ्ट होणार आहे, हा एलिमेंट यावरती शिफ्ट होणार आहे, हा एलिमेंट यावरती. सिमेट्रिक एलिमेंट येणार आहेत. हे जे एलिमेंट आहेत ते डायगोनलला जर फोल्ड केले तर सिमेट्रिक येतात, म्हणून त्याला म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणून त्याला काय म्हणणार आहे आपण? सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा जर आपण असा फोल्ड केला तर होणार आहे का? नाही. आपण डायगोनलचा विचार करतोय, आपण याने डायगोनल दाखवलेला नाही, आपण डायगोनल असा दाखवलेला आहे. म्हणून आपण जर असं शिफ्ट केला तर हे दोन्ही मॅच होणार नाही. A12 नॉट इक्वल टू A23. हा सर्कल यावरती बसणार आहे, ट्रायंगल यावरती बसणार आहे, A23 एलिमेंट यावरती बसणार आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? सिमेट्रिक मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एलिमेंट Aij इक्वल टू Aji where I and for all I and j is called symmetric matrix. पहा H हा H सारखा आहे, that is A12 equal to A21. G हा G सारखा आहे, A13 equal to A31 and F is equal to F. डायगोनलचा यामध्ये विचार केलेला नाही, आपण फक्त I J equal to AJI. इथे जे एलिमेंट आहेत हे दोन्ही एलिमेंट सारखे आहेत, I and J दोन्ही सारखे आहेत. अशा पद्धतीने आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स डिफाइन केला. कशाला म्हणणार आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स? ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच Aij इक्वल टू Aji फॉर ऑल I and J इज कॉल्ड सिमेट्रिक मॅट्रिक्स.
यावरती आपण जर असं फोल्ड केला तर जी हा जी वरती शिफ्ट होईल, एच हा एच वरती शिफ्ट होईल, जी हा जी वरती एंड एफ हा एफ वरती शिफ्ट होईल. त्याला म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स. वी से दॅट इट इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्सच्या बेस वरती पुढचा टाइप्स आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता आपण यामध्ये काय ए आय चे इक्वल टू ए जे आय ही आपण कंडिशन टाकली. इथे काय कंडिशन आहे पहा, ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू ए आय जे इन विच ए आय जे इक्वल टू मायनस ए जे आय. इथे प्लसच आहे, इथे प्लस आहे आणि स्क्यू सिमेट्रिक मध्ये इथे मायनस आहे. ए आय जे इक्वल टू मायनस ए जे आय फॉर ऑल आय अँड जे इज कॉल्ड स्क्यू सिमेट्रिक. कुठे चेक झालेला आहे फक्त ए आय जे इक्वल टू प्लस ए जे आय असेल तर सिमेट्रिक, अँड ए आय जे इक्वल टू मायनस ए जे आय असेल तर स्क्यू सिमेट्रिक. थोडक्यात हा एलिमेंट जर 1 2 प्लस असेल तर हा काय येणार, मायनस येणार, कारण मायनस साइन आहे. हा जर मायनस असेल तर हा काय येणार आहे, प्लस साइन आहे. हा जर प्लस असेल तर हा मायनस, म्हणजे अपोजिट साइन असणार आहे. बरोबर. इथे आपण लिहिले पहा एच इज पॉझिटिव्ह मायनस एच, जी असेल तर मायनस जी, मायनस एफ असेल तर एफ. अशा पद्धतीने स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये आणखीन एक आहे, डायगोनलचे एलिमेंट 0 असतात. त्याचं आपण एक्सप्लेनेशन देऊया. पहिल्यांदा फरक, ए आय जे इक्वल टू ए जे आय असेल सिमेट्रिक मॅट्रिक्स, ए आय जे इक्वल टू मायनस ए जे आय असेल तर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता या केसमध्ये आय इक्वल टू जे हे झालं ज्यावेळेस आपण ए आय जे इक्वल टू ए जे आय घेतो. समजा आय इक्वल टू जे घेतला तर इथे A11 इक्वल टू A11 अशीच व्हॅल्यू आहे. दोन्ही व्हॅल्यू आपल्याला सारखीच भेटेल आय इक्वल टू जे साठी. पण इकडे मात्र तसं नाही. हियर आय इक्वल टू जे, आय इक्वल टू जे, आणि इक्वेशन काय आहे आपला ए आय जे इक्वल टू मायनस ए जे आय. आय इक्वल टू जे घेतला, आय इक्वल टू जे कुठे आहे, इथे 1 1, आय आणि जे ची व्हॅल्यू सारखी, 2 2, आय आणि जे ची व्हॅल्यू सारखी, 3 3, आय आणि जे ची व्हॅल्यू सारखी. त्या ठिकाणी जे ची व्हॅल्यू आपण आय घेतली, जे ची व्हॅल्यू आपण आय घेतली, जे ची व्हॅल्यू आपण आय घेतली, आय इक्वल टू जे असेल तर हे मायनस आहे. लेफ्ट साइडला घेतला प्लस झालं, यांची ऍडिशन केली टॉइस ए आय, हा डिवाइडला नेला 0, ए आय इक्वल टू 0. ए आय काय असू शकतं, 1 घेतला तर A11, 2 घेतला तर 2 2, 3 घेतला तर A33. हे सगळं काय येणार आहे, एलिमेंट 0 येणार आहे. म्हणजे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये डायगोनलचे एलिमेंट काय असतात, 0 असतात. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये डायगोनलचे एलिमेंट 0 असतात आणि जे सिमेट्रिक एलिमेंट आहेत त्यांच्या साइन मध्ये चेंज असतो. सिमेट्रिक. आता हा जर मॅट्रिक्स स्क्यू सिमेट्रिक करायचा असेल तर आपल्याला हे डायगोनलचे एलिमेंट काय करावे लागतील, 0 करावे लागतील. ऑल डायगोनल एलिमेंट विल बी 0 0 0 0 आणि आपण प्लस मायनस मध्ये चेंज करणार. हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये फरक आहे. सिमेट्रिक ए आय जे इक्वल टू ए जे आय, स्क्यू सिमेट्रिक ए आय जे इक्वल टू मायनस ए जे आय. And in skew symmetric matrix, diagonal elements are 0. Diagonal elements are 0. एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पल घेऊया. हा जनरल मॅट्रिक्स आपण काय घेतला तर अतिशय महत्वाचा आहे आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये एका चॅप्टर मध्ये आपल्याला यूज करायचंय आणि हीच नोटेशन तिथे येणार आहे. 2 3 0. डायगोनलचे एलिमेंट आपल्याला पहिल्यांदा 0 लिहावे लागतील. 0 डायगोनलचे एलिमेंट आपल्याला काय करावे लागेल, 0 -1. पहा आपण डायगोनलचे एलिमेंट 0 लिहिलेले आहेत. हे सर्व काय झाले, 0 झाले. आता इथे 2 असेल तर इथे येणार -2, इथे 3 असेल तर इथे येणार -3 आणि इथे -1 असेल तर इथे +3. कारण की आपण असं डायगोनल वरती फोल्ड केला तर त्याच्या
साइन मध्ये चेंज आहे, ए आय जे इक्वल टू मायनस ए जे आहे. आपण मॅट्रिक्सचे 12 टाइप्स पाहिलेले आहेत. वी हॅव सीन 12 टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. फ्यू मोर टाइप्स वी हॅव टू सी इन द नेक्स्ट लेक्चर. आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचे, काही टाइप्स हे पाहायचे आहेत. त्यासाठी आपल्याला एक ऑपरेशन लागणार आहे, म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे आणि डिटर्मिनंट वरतून पुन्हा आपल्याला काही टाइप फाइंड आउट करायचे आहेत. नाउ राईट डाऊन इन युअर नोटबुक. थँक्यू.